एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। मुसळधार पावसामुळे प्रभाग 22 मध्ये जनजीवन विस्कळीत, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित आणि सतर्क राहावे। प्रशासकीय यंत्रणांकडून सर्वतोपरी तात्काळ मदत मिळावी। किसन जाधव। सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाने हाहाकार माजवला असून झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी शिरले आहे, ज्यामुळे नागरिकांच्या घरात हे पाणी पोहोचले आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनेक भागामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे। दरम्यान सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथील SLB रिक्षा स्टॉप, गोली वडापाव, उदय विकास प्रशाला, यतीमखाना, रामवाडी, धोंडीबा वस्ती, मोठी इराणी वस्ती, गैबीपीर नगर, सनतनगर परिसरात देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे। यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक 6 चे विभागीय अधिकारी पांगल, मंडल अधिकारी भीमाशंकर बुर्ले, ज्युनियर इंजिनियर ओंकार शिंदे, देवकरी इलाई शेख, सिराज रजाक, वकील शेख, पप्पू शेख, सिराज शेख, सिकंदर शेख, इरफान शेख, पवन खांडेकर, स्वप्नील आठवले, फिरोज पठाण, सिद्धू गायकवाड, दिनेश चलवादी, मनोज चलवादी, चंद्रकांत चलवादी, प्रमिला स्वामी, प्रमिला बिराजदार, समद मिस्त्री शेख, लियाकत, बक्सू मामा शेख, पप्पू शेख, इजाज शेख, जब्बार पटेल, काशीनाथ वनकुळे, लल्ला जाधव, सत्तार चाचा पटेल, जाकीर शेख, रमेश चलवादी, राजू बेणोमरू, हारून शेख, वसंत कांबळे, महादेव राठोड, आनंद गाडेकर यांच्या समवेत आपत्कालीन परिस्थितीची पाहणी केली। मध्ये प्रभावित होऊन तिथले सगळे लोकांचा अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच पद्धतीनं अखिल शेख नावाचे जे बांधव माझे त्या ठिकाणी राहतात, त्यांच्या कुटुंबामध्ये तर ते तर मोलमजुरी करून कुटुंब चालवित असतात। त्यांच्या कुटुंबामध्ये लग्नाचा दिवस होता, लग्न त्यांचं होत असताना त्या कुटुंबामध्ये सगळं हे मैला मिश्रित पाणी नाल्याच्या पडदीच्या नादुरुस्तीच्या कारणानं ते सगळं कुटुंबामध्ये जाऊन त्या कुटुंबावर पण खूप मोठा अडचणीचा प्रसंग उद्भवला। तशाच पद्धतीनं आता आपण जिथं उभारलेले आहोत इराण वस्ती परिसर, इराण वस्तीमध्ये माझे वालेकर बंधू आणि माझे ताई वालेकर ताई या दोघांच्याही कुटुंबावर खूप मोठं अवकृपा होऊन या ठिकाणी ते राहण्याचं त्यांचं जे निवास होतं ते निवास देखील या ठिकाणी निखळून पडलेलं आहे। ते कुटुंब आज खरंच रस्त्यावर आलेलं आहे। अशी गंभीर परिस्थिती या सोलापूर शहरामध्ये आणि आज आपल्या या परिसरामध्ये उद्भवलेली आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूरचे जिल्हाधिकारी, आपले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी असतील, कर्तव्यदक्ष मनपाचे आयुक्त ओंबाशे सर असतील, या दोघांनाही विनंती करतो आणि आपल्या शहरमध्येचे आमदार आदरणीय देवेंद्र दादांनी देखील मला भ्रमणध्वनीद्वारे या परिस्थितीचा सगळं त्यांच्यासोबत देखील मी फोनद्वारे त्यांना देखील सगळी माहिती आणि वृत्तांत दिलं। त्यांनी देखील या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आणि इथल्या ज्या अडचणीचा प्रसंग उद्भवलेला आहे त्या प्रसंगामध्ये त्यांनी देखील माननीय आयुक्तांना आणि जिल्हा प्रशासनाला फोनद्वारे त्यांनी देखील मदत करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। या सगळ्यांचा परिपाक मी आपल्या माध्यमातून एकच व्यक्त करतो, असा प्रसंग सगळ्या नागरिकांनी देखील असा प्रसंग निसर्ग अवकृपा झालेली आहे, तर निसर्ग अवकृपेमध्ये आपण देखील सजग राहणं गरजेचं आहे आणि थोडंसं काळजी आपण देखील माता भगिनीने घ्यावी अशी विनंती करतो। आणि प्रशासनाच्या माध्यमातून ह्या ज्या घटना घडलेल्या त्या घटना पुन्हा घडू नयेत त्यासाठी त्यांना जे काही आर्थिक मदत त्यांना त्या कुटुंबाला देता येते ते आपण जिल्हा प्रशासन असेल, मनपा प्रशासन असेल त्यांनी द्यावं। आणि यतीमखाना परिसर, गैबीपीर नगर परिसर, त्याच पद्धतीनं रेवणसिद्धेश्वर भागामधला भीमनगरचा भाग, या सगळ्याच परिसरामध्ये आजच्या या मोठ्या पावसामुळं खूप मोठं गंभीर प्रश्न निर्माण झालाय। अनेकांच्या कुटुंबामध्ये पाणी गेलेलं आहे। ही सगळी परिस्थिती पुनश्च उद्भवू नये यासाठी प्रशासनाने दक्ष घ्यावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। धन्यवाद।